प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण महादिव्य सिरीजचा 9वा भाग बघतो आहोत आणि चॅप्टर बघतो आहोत ऑसिलेशन. आता बघा, उद्या पेपर आहे आणि आज आपण त्याचा भाग बनवतो आहोत. एवढं करायची का गरज पडली? तर मला काही पालकांचे फोन आले, काही विद्यार्थ्यांचे फोन आले की मॅडम, माझा मुलगा किंवा माझी मुलगी खूप घाबरली आहे आणि ती म्हणते की मला माझा काही अभ्यास झालाच नाही असं वाटतंय. तर माझी पालकांना विनंती आहे की मुलांचं टेन्शन वाढेल असं काही करू नका. त्यांना जितका धीर देता येईल तितका धीर द्या आणि मुलांनी पण शेवटपर्यंत प्रयत्न सोडू नका, घाबरून जाऊ नका. जेवढं केलंय तेवढ्यातच पेपर लिहा. घाबरून काही होणार नाहीये, टेन्शन पण घेऊ नका. आणि तुमच्यासाठी खूप सारं सोपं करून ठेवलंय बाळांनो मी. तर महारिव्हिजन जी सिरीज आहे त्याच्यामध्ये 9 भाग केलेले आहेत. पहिल्या 3 भागामध्ये सगळे डिफरन्स शिकवलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला ह्या महादिव्य सिरीज मध्ये रोटेशनल मोशन चॅप्टर डीप मध्ये केलाय, मॅग्नेटिक मटेरियल केलाय, त्यानंतर सुपरपोजिशन ऑफ वेव्ह केलाय, आता ऑसिलेशन करते आहे, सेमीकंडक्टर, मॅग्नेटिक मटेरियल आणि करंट इलेक्ट्रिसिटी याची फॉर्म्युला रिव्हिजन केली. करंट इलेक्ट्रिसिटीची तुम्ही नुसत्या सर्किट डायग्राम केले आणि फॉर्म्युला रिव्हिजन केली 10 मिनिटात, तरी तुम्हाला 4-5 मार्काचा आरामशीर लिहिता येणार आहे. तर एवढं सगळं सोपं काम केलंय. त्यानंतर तुमचे बोर्ड क्वेश्चन बँक जी आहे त्याचे एमसीक्यू, त्याचे शॉर्ट व्हिडिओ बनवलेत. व्हेरी शॉर्ट आन्सरचे जे प्रश्न आहेत त्याचे पण शॉर्ट्स व्हिडिओ बनवले. प्लेलिस्टला गेलात तर तुम्ही एक नुसतं क्लिक केलं की तुम्हाला सगळे भरभर सापडणार आहे. तर 99 केलेत तर 99 मिनिटात 99 प्रश्नाची तयारी होणार आहे. आणि अजून रात्र हातात आहे, अजून भरपूर वेळ आहे, घाबरू नका. तर 1 तासात मी साधारणतः ऑसिलेशन चॅप्टर कसा लिहायचा, शॉर्ट मध्ये सुद्धा कसा रिप्रेझेंट करायचा हे तुम्हाला सांगणार आहे, ते कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा तुम्हाला जमतंय का ते, त्यातून जितकं जमेल तेवढं करा. आलं का लक्षात? तर सोपं आहे या चॅप्टर मध्ये खूप. आणि बघा ते कसं लिहायचं, कमी अभ्यासात कसा पेपर लिहायचा हे मी तुम्हाला सांगते. तर जमलं तर बघा, त्यातून काही घेता आलं तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख, माझे विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आता बघा, आपल्याला काय पाहायचंय तर ऑसिलेशन. कशाला म्हणायचं ऑसिलेशन? तर आता बघा, तर इथे हा असा बॉब आहे, दिसतोय का? हा बॉब, हा असा बॉब आहे, हा बॉब आहे. आणि याला मी असं इकडं ओढलं, जेव्हा हा असं स्थिर आहे तेव्हा याला म्हणायचं त्याची मीन पोझिशन. हा स्थिर आहे एकदम, तर मीन पोझिशन किंवा इक्विलिब्रियम पोझिशन. आणि मी त्याला जर असं इकडं डिस्प्लेसमेंट दिलं आणि सोडून दिलं तर हे डिस्प्लेसमेंट इकडं आहे आणि ही मध्यभागाची त्याची मीन पोझिशन आहे. तर डिस्प्लेसमेंट इकडं असेल तर फोर्स हा मीन पोझिशन कडे डायरेक्ट होतो. आलं लक्षात? आणि जेवढं डिस्प्लेसमेंट जास्त देऊ तेवढा फोर्स जास्त. आणि जेव्हा बघा, आता समजा एक असा इथे ठोकळा असेल, या पद्धतीने अशी ठोकळा आहे आणि त्याला स्प्रिंग बांधलेली आहे. असा तुमचा इथे ठोकळा आहे आणि त्याला स्प्रिंग आहे आणि आपण याला इकडे ओढलं तर तो इकडे येणार आहे. आलं का लक्षात? मग सरळ रेषेवरून तुमचा जर त्याच मार्गावरून पुढे मागे होणारी मोशन त्याला आपण म्हणतो एसएचएम. मग जर तिचा पाथ सरळ असेल तर त्याला म्हणायचं लिनियर एसएचएम आणि त्याचा पाथ जर कर्व्ड असेल तर त्याला म्हणायचं अँग्युलर एसएचएम. दोन्ही मोशन आपल्याला बघायचे आहे. तर आता बघा, तर म्हणजे त्याच मार्गावरून पुढे मागे होणारी मोशन तिला म्हणायचं एसएचएम. पण तेवढी गोष्ट पुरेशी नाही बाळांनो. ती तिथून निघाली आणि परत तिथं आली की एक ऑसिलेशन होतं आणि तो एक ऑसिलेशन पूर्ण करायला त्याला प्रत्येक वेळी सारखाच वेळ लागला पाहिजे. म्हणजे जर तुमचा तुम्ही असा तुमचा तो ठोकळा होता आणि तो इथून निघाला आणि परत इथं आला, तो 2 सेकंदात आला तर पुढच्या वेळेस पण तो 2 सेकंदातच आला पाहिजे. आलं लक्षात? किंवा आता जो बॉब दाखवला तो इथून निघाला आणि परत इथं प्रत्येक वेळी आला तर त्याला प्रत्येक वेळी सारखाच वेळ लागला पाहिजे. आणि त्या मोशनला आपण म्हणतो पिरियडिक मोशन. मग पिरियडिक मोशनची डेफिनेशन काय करतो आपण? एनी मोशन विच गोज ऑन रिपीटिंग आफ्टर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम, दॅट मोशन इज कॉल्ड ॲज पिरियडिक मोशन. आणि ऑसिलेटरी मोशन ही कशी मोशन आहे तर ती पिरियडिक मोशन आहे. लक्षात? ऑसिलेटरी मोशनचं पहिलं वैशिष्ट्य काय? त्याच मार्गावरून पुढे मागे होणारी. मग कदाचित ती आडवी पुढे मागे होईल, कदाचित ती उभी पुढे मागे होईल. शिवयंत्राची सुई बघा, अशी उभी पुढे खालीवर होते त्याच मार्गावरून. आणि ती प्रत्येक वेळेस एक ऑसिलेशन पूर्ण करायला त्याला सारखाच वेळ लागतो. त्याला म्हणायचं ऑसिलेटरी मोशन. म्हणजे
ही जी काही ऑसिलेटरी मोशन आहे ती पिरियॉडिक मोशन आहे, पण सगळ्या पिरियॉडिक मोशन ह्या ऑसिलेटरी असत नाहीत. आलं लक्षात? मग आता बघा याच्यामध्ये काय होतं, तर आपण आत्ताच पाहिलं की जर आपण इकडे फोर्स लावला, इकडे डिस्प्लेसमेंट झालं, तर तुमचा फोर्स इकडे येतो मीन पोझिशन कडे, आणि जेवढं डिस्प्लेसमेंट जास्त तेवढा फोर्स जास्त, म्हणजे हे दोन्ही एकमेकाच्या कसं बदलतं, डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलतं. आलं लक्षात? त्याच्या आधी आपल्याला पिरियॉडिक मोशनची एफ दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्स, पण एक्स इकडे आहे, एफ इकडे आहे मीन पोझिशन कडे, म्हणून दोन्हीची दिशा परस्पर विरोधी आहे, म्हणून तिथं वजा चिन्ह द्यायचं. आलं का लक्षात? आता आधी आपण पिरियॉडिक मोशनची व्याख्या पाहू आणि मग आपण लिनियर एसएचएम ची व्याख्या पाहू. बघा, एनी मोशन which goes on repeating after equal interval of time is called as periodic motion. आणि लिनियर एसएचएम कशाला म्हणायचं बघा, जर त्याच मार्गावरून, आलं लक्षात, मोशन परत परत घडत असेल आणि डिस्प्लेसमेंट जर इकडे असेल तर फोर्स हा मीन पोझिशन कडे असतो, आणि आपल्याला असं माहितीये एफ दॅट इज इक्वल टू एम ए, म्हणजे फोर्स काय, ऍसिलरेशन सुद्धा कुठे डायरेक्ट होतो, मीन पोझिशन कडे डायरेक्ट होतो, आणि हे दोन्ही एकमेकाच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलतात. डिस्प्लेसमेंट जर जास्त, फोर्स जास्त, किंवा ऍसिलरेशन सुद्धा जास्त, आणि अशा मोशनला म्हणायचं. आणि पाथ जर सरळ रेषा असेल तर त्याला म्हणायचं लिनियर एसएचएम. काय म्हणायचं त्याला? लिनियर एसएचएम. आणि म्हणून लिनियर एसएचएम ची व्याख्या तुम्हाला येऊ शकते. लिनियर एसएचएम इज डिफाइंड ऍज लिनियर पिरियॉडिक मोशन ऑफ ए बॉडी. ही कशी मोशन आहे? लिनियर, सरळ मार्गावरून घडलेली पिरियॉडिक मोशन आहे. लिनियर पिरियॉडिक मोशन ऑफ ए बॉडी इन विच force or acceleration is always directed towards the mean position and its magnitude is directly proportional to the displacement from the mean position. कळली व्याख्या? एक मार्काला येऊ शकते. काय? डिफाइन लिनियर एसएचएम. आय रिपीट, the linear SHM is defined as linear periodic motion of a body in which force or acceleration is always directed towards the mean position and its magnitude is directly proportional to the displacement from the mean position. तर या पद्धतीने व्याख्या करायची. आता पुढचा प्रश्न बघायचा बघा, की नेहमी प्रोफेशनली पेपर रायटिंग करायचं. काय प्रश्न एकतर असा येऊ शकतो, स्टेट डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम, किंवा ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. आता बघा, जर स्टेट करायला आलं तर फक्त स्टेट करायचं, ऑब्टेन करत बसायचं नाही. आता एक मार्काला प्रश्न कुठे येऊ शकेल? सेक्शन ए चा दुसरा प्रश्न VSA मध्ये. आलं लक्षात? आणि 2 मार्काला प्रश्न कुठे येईल तुमचा? बी सेक्शन मध्ये किंवा डी सेक्शन मध्ये, जे 2+2 चे 3 प्रश्न असतात त्याच्यामध्ये ते येऊ शकतं. आलं लक्षात? मग आता बघा, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. मग एकदा बॉडीला मोशन आली बाळांनो की त्याला 3 गोष्टी क्रमाने येतात. कोणतं? डिस्प्लेसमेंट आलं की आपोआप व्हेलॉसिटी येते, आणि व्हेलॉसिटी आली की काय येतं? ऍसिलरेशन येतं. किती वेळात किती डिस्प्लेसमेंट बदललं त्याला व्हेलॉसिटी म्हणायचं, आणि किती वेळात किती व्हेलॉसिटी बदलली त्याला काय म्हणायचं? ऍसिलरेशन म्हणायचं. आणि मग आता ह्या ज्या पार्टिकलला जर मोशन आहे अशी सरळ मार्गावरून, तर त्याला ह्या 3ही गोष्टी असणार आहे. आणि यालाच आपल्याला याचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर याला आपण d²x/dt² असं सुद्धा म्हणू शकतो. ऍसिलरेशनची व्हॅल्यू. समजलं? कुठेही फिजिक्स मध्ये मोशन आली की ह्या 3 गोष्टी क्रमाने येतात. मग आता खूप सोपं आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑब्टेन करायचं. कशाचं? लिनियर एसएचएमचं. आता एक इक्वेशन माहिती आहे आपल्याला की इथलं प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकायला आपण कॉन्स्टंट पुट करतो, आणि त्या कॉन्स्टंटला आपण म्हणतो फोर्स कॉन्स्टंट. स्मॉल के घ्यायचा. हा आलं का लक्षात? तर ह्या के ला म्हणायचं फोर्स कॉन्स्टंट. स्प्रिंग मास ऑसिलेटरच्या प्रयोगात आपण तो काढलेला आहे. कळलं? मग एक इक्वेशन आपल्याला या कन्सेप्ट वरून मिळालं, आणि न्यूटनच्या सेकंड लॉ ऑफ मोशन वरून दुसरं इक्वेशन मिळालं, एफ दॅट इज इक्वल टू ma. आता दोन्हीची डावी बाजू सारखी बाळांनो. डावी बाजू सारखी म्हणजे उजवी बाजू पण सारखी असली पाहिजे, आणि म्हणून आपण काय केलं? ma दॅट इज इक्वल टू -kx. मग आता ह्या a ची किंमत काय टाकली आपण? d²x/dt², आणि हे kx. आता हे इकडचे इकडे आणले, मायनसचे काय झाले? प्लस झाले. तर हा सुद्धा डिफरन्शियल इक्वेशनचा एक फॉर्म आहे. हे सुद्धा उत्तर बरोबर आहे.
आलं लक्षात. हे दुसरं. आता हे प्रत्येक पदाला एम ने भागलं म्हणून हे के बाय एम झालं. इथलं एम निघून गेलं आणि के बाय एम ची किंमत असते ओमेगा स्क्वेअर. काय असते? ओमेगा स्क्वेअर. पुढे पाहणार आहे आपण काय ते. आणि म्हणून इथं लिहिलंय के बाय एम बरोबर ओमेगा स्क्वेअर. तर डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स दॅट इज इक्वल टू 0. तर हे आलं तुमचं डिफरन्शियल इक्वेशन. आता याला 1 म्हणा, याला 2 म्हणा, याला 3 म्हणा. तिन्ही इक्वेशन काय आहेत? तर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. यातलं कोणतंही तुम्ही स्टेट केलं, स्टेट करायला 1 मार्काला विचारलं तरी तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. ओके. आता पुढचा प्रश्न काय बघा. तर obtain the derivation for acceleration, velocity and displacement of a particle performing SHM. आता तुम्हाला भलं मोठं डेरिव्हेशन दिसेल, इंटिग्रेशन, नामकरण, लिमिट लावायचं ते. तुम्ही म्हणाल आम्हाला काही ते येत नाही येत ना. आता वेळ कमी आहे आपल्या हातात. मग काय करायचं बाळांनो? तर तुमच्याकडे हे इक्वेशन येईल लिहिता. आता ह्या इक्वेशन मध्ये ही ऍसिलरेशनची किंमत आहे म्हणजे याला जर तिकडं पाठवलं तर हे झालं मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आणि हे काय आहे तुमचं? ऍसिलरेशन. मग नाही डेरिव्हेशन ऑब्टेन करता आलं तरी हे लिहायची, हे इक्वेशन लिहायचं, त्याच्यावर ही स्टेप लिहायची आणि इथं ऍसिलरेशन ए बरोबर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स हे पहिलं इक्वेशन मिळालं. ऍसिलरेशनची व्हॅल्यू मिळाली. आता व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट काही ऑब्टेन करत बसू नका. डायरेक्ट वेळ नाही आपल्याकडे तेवढा. तर डेरिव्हेशन आलं तर फक्त ह्या तिन्ही व्हॅल्यू स्टेट करून द्या. व्हेलॉसिटी दॅट इज इक्वल टू व्ही प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता ए हे काय असतं? तर अँप्लिट्यूड असतं. त्याचं काय असतं? ए हे काय असतं? अँप्लिट्यूड असतं. आणि अँप्लिट्यूडची दुप्पट केली की त्याला पाथ लेंथ असं म्हणतात. आलं लक्षात? हे अँप्लिट्यूड, हे अँप्लिट्यूड, ही मीन पोझिशन, ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, ही निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. समजलं का? आणि मग आता बघा. तर तुमचं एक्स, आता हे ए मोठं आहे, एक्स काय असू शकतं? इथं पार्टिकल असेल तर हे एक्स. म्हणून इथं लक्षात ठेवताना काय करायचं? तर हे मोठं आहे, ए मोठं आहे, एक्स इथं घेतला पार्टिकल तर हे एक्स झालं, इथं घेतला तर एक्स दिसतंय का? आणि म्हणून इथे घेताना कन्फ्युज करायचं नाही. एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर नाही घ्यायचं. काय घ्यायचं आतमध्ये? अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि ओमेगाची व्हॅल्यू काय असते? तर 2 पाय बाय टी. खूप वेळा शिकलोय आपण. ओमेगाची व्हॅल्यू काय घ्यायची? 2 पाय बाय टी अशी व्हॅल्यू असते ओमेगाची. समजलं? आणि इथे ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आपण काय घेतली? के बाय एम. पैकी के हा फोर्स कॉन्स्टंट आहे आणि हे एम काय बघा? स्मॉल एम. तर इथं जो पार्टिकल आहे ज्याला लिनियर एसएचएम आहे त्याचं ते मास आहे. समजलं का? मग आता बघा हे व्हेलॉसिटीचा हा फॉर्म्युला डायरेक्ट स्टेट करून द्यायचा आणि डिस्प्लेसमेंट काढायचं एक्स. उलट जायचं इथं. आता आधी ऍसिलरेशन, मग व्हेलॉसिटी आणि मग डिस्प्लेसमेंट आणि त्याची व्हॅल्यू लिहायची एक्स दॅट इज इक्वल टू प्लस मायनस ए साइन ओमेगा टी. असे 3 इक्वेशन लिहून द्यायचे डेरिव्हेशन आलं तर तुम्हाला आरामशीर 3 मार्काच्या प्रश्नाला 1.5 मार्क पडून जाईल. अर्धा मार्क याला, अर्धा मार्क याला, अर्धा मार्क याला. समजलं का? आता स्मार्ट अभ्यास करायचा आहे, थोड्या वेळात खूप करायचा आहे. आता अँप्लिट्यूड ऑफ एसएचएम. अँप्लिट्यूड काय बघा? तर तुम्ही वेव्हच्या बाबतीत शिकलेला आहात. द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज अँप्लिट्यूड. मग आता इथून मीन पोझिशन पासूनचं मॅक्सिमम अंतर, फक्त त्याला पुढे काय लावायचं? परफॉर्मिंग एसएचएम. काय लावायचं? परफॉर्मिंग एसएचएम. मग आता बघा अँप्लिट्यूड ऑफ एसएचएम इज डिफाइन्ड ॲज मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल performing SHM from its mean position is called as amplitude of SHM. आता पिरियड, तर आता त्याला एक ऑसिलेशन पूर्ण करायला लागलेला वेळ त्याला पण पुढे फक्त काय लावायचं? परफॉर्मिंग एसएचएम. दी टाइम टेकन फॉर ए पार्टिकल. ह्या पार्टिकलला एक ऑसिलेशन पूर्ण करायला लागलेला वेळ. दी टाइम टेकन फॉर ए पार्टिकल टू कम्प्लीट वन ऑसिलेशन परफॉर्मिंग एसएचएम इज कॉल्ड ॲज पिरियड ऑफ एसएचएम. आता याचा रेसिप्रोकल किंवा एका सेकंदात किती तुमचे ऑसिलेशन झाले त्याला काय म्हणायचं? फ्रिक्वेन्सी. दी नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म पर सेकंड बाय पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम. आणि फेज ओमेगा टी म्हणजे काय असते? फेज, की तुमचा पार्टिकल नेमका कुठे आहे. जर तो सर्कलवर फिरत असेल तर तो नेमका कुठे आहे टी इतक्या वेळाने. आणि म्हणून एक क्वांटिटी
which describe the state of oscillation of a particle that is called as phase of SHM. I repeat, the quantity which describe the state of oscillation of a particle is called as phase of SHM. तुमच्या ऑसिलेशनची स्टेट जी काही सांगते तिला काय म्हणायचं, तर फेज ऑफ SHM. समजलं? आता तुमच्या पुस्तकात दोन असे भले मोठे ग्राफ दिसेल तुम्हाला. तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM त्याच्यात दोन केस आहे. पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन आणि पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. मग आता हे SHM होताना तुमचा पार्टिकल मीन पोझिशन पासून सुरू करेल त्याचं फिरणं, किंवा इथून सुरू करेल. मग जेव्हा तो इथून सुरू करतो ना बाळांनो, तेव्हा त्याचं इक्वेशन असतं x दॅट इज इक्वल टू a sin ओमेगा टी. मग त्याची व्हेलॉसिटी असते याचं डेरिव्हेटिव्ह dx बाय dt a ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी, आणि त्याचं ऍक्सिलरेशन म्हणजे परत याचं डेरिव्हेटिव्ह, तर ते येतं मायनस a ओमेगा स्क्वेअर साइन ऑफ टी, साइन ऑफ ओमेगा टी. असे तीन इक्वेशन. म्हणजे लक्षात ठेवायचं की इथं x बरोबर काय असतं, a साइन ओमेगा टी असतं, आणि इथे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला x दॅट इज इक्वल टू a कॉस ओमेगा टी, त्याचं डेरिव्हेटिव्ह मायनस a ओमेगा साइन ऑफ ओमेगा टी, आणि ऍक्सिलरेशन म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह मायनस a ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ ओमेगा टी. असे तीन इक्वेशन लिहून द्या, आणि पुस्तकात चार्ट दिलेला आहे. समजत असेल तर तो चार्ट करा, नसेल समजत तर हे तीन इक्वेशन लिहा, थांबून घ्या. परत इथं अर्धा 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 मार्क तुम्हाला मिळून जाईल. 1.5 मार्क तीन इक्वेशनचा आरामशीर मिळून जाईल तुम्हाला. तर या पद्धतीने शॉर्ट मध्ये आता अभ्यास करा. आलं का लक्षात? आता डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढता येणार तेवढी तर प्रायमरी गोष्ट यायला पाहिजे. आलं लक्षात? आता कंपोजिशन ऑफ टू SHMs हॅव्हिंग सेम पिरियड अलॉंग दी सेम पाथ. तर 4 मार्कासाठी हा प्रश्न येईल बघा, कंपोजिशन ऑफ टू SHM. मग आता इथं आपल्याकडे दोन सिंपल हार्मोनिक मोशन आहे, त्यांचा पिरियड सेम आहे, अलॉंग दी सेम पाथ आहे, आणि त्या एकत्र होऊन जे कंपोजिशन तयार होणार आहे त्याचं आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचंय आणि त्याची फेज काढायची. मग आता फक्त काय लक्षात घ्या, तर पहिलं जे SHM आहे त्याचं इक्वेशन, त्याचं डिस्प्लेसमेंट लिहायचं x1 दॅट इज इक्वल टू a1 साइन इंटू ब्रॅकेट ओमेगा टी प्लस phi1 हा फेज डिफरन्स, आणि x2 दॅट इज इक्वल टू a2 साइन ओमेगा टी प्लस phi2. मग इथं काय करा, x दॅट इज इक्वल टू x1 प्लस x2 करा, दोन्हींचा बेरजेचा अजून एक स्टेप लिहून टाका, आणि त्याचं अँप्लिट्यूड जे काही आहे ते डायरेक्ट लिहा. r दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस phi7 a2 इंटू कॉस phi1 मायनस phi2. आता बघा इथं phi1 आणि phi2 हे काय, त्याचा फेज डिफरन्स आहे, पण इथं ओमेगा टी पिरियड सेम आहे, पाथ पण सेम आहे, आणि अँप्लिट्यूड मात्र दोन SHM चं वेगवेगळं आहे. A1 आणि A2 हे त्याचं अँप्लिट्यूड आहे, आणि म्हणून हे सगळं डिस्क्रिप्शन मध्ये शॉर्ट मध्ये तुम्ही लिहू शकता. त्यानंतर हा R चा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंटचा, आणि फेज डेल्टा दॅट इज इक्वल टू टॅन इनव्हर्स इंटू ब्रॅकेट A1 साइन phi1 प्लस A2 साइन phi2 डिवायडेड बाय A1 कॉस phi1 प्लस A2 कॉस phi2. सरळ हे एवढे 4 फॉर्म्युले पाठ करा. कंपोजिशनचा प्रश्न आला तर आरामशीर तुम्हाला 4 मार्कापैकी 2 किंवा 2.5 मार्क मिळून जातील. अशा पद्धतीने शॉर्ट अभ्यास करा. आता आपण पुढे बघूयात. आता आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे बघा, अगदी शॉर्ट मध्ये बघणार आहे आपण. तर काय बघा, प्रश्न असा विचारला जाईल, डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर एनर्जी फॉर ए पार्टिकल परफॉर्मिंग SHM. तर ज्या पार्टिकलला SHM आहे त्याची एनर्जी काढायची, किंवा हा प्रश्न असा विचारला जातो, शो दॅट और प्रूव्ह दॅट एनर्जी इज कन्झर्व्ड इन SHM. म्हणजे काय, तर इथं त्या पार्टिकलची एनर्जी, आता हा पार्टिकल इथं त्याला लिनियर SHM आहे की ज्याचं मास स्मॉल m आहे, तर इथे त्याची एनर्जी, इथे त्याची एनर्जी, इथे कुठेही, इथे सगळ्या ठिकाणी त्याची एनर्जी सारखीच असते, आणि ती असते 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर, आणि a हे त्याचं अँप्लिट्यूड आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. मग आता एवढं मोठं करण्यापेक्षा सोपं सांगते बघा मी तुम्हाला. तर ही डायग्राम काढायची, हे x हे त्याचं डिस्प्लेसमेंट दाखवायचं, आणि मीन पोझिशनला व्हेलॉसिटी ही मॅक्सिमम असते, आणि एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी ही 0 असते,
आणि जेव्हा हा पार्टिकल त्याला लिनियर एसएचएम असते, मग त्याचं आपल्या भाषेत वर्णन लिहायचं, कन्सिडर ए पार्टिकल हॅव्हिंग मास एम परफॉर्मिंग ए लिनियर एसएचएम अलॉंग ए पाथ. O is its mean position, M is its positive extreme position, N is its negative extreme position, A is the amplitude of SHM. अशा गोष्टी लिहायच्या. आणि त्याची जी व्हेलॉसिटी, आता आपण व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला पाठ केलेला आहे, तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला लिहायचा प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मग आता इथे याच्यावर त्याला जी टोटल एनर्जी असते ना, ती दोन्हीची बेरीज असते. काय काय? कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? हाफ एम व्ही स्क्वेअर. म्हणून हे व्ही स्क्वेअर आता हे इथे टाकून दिलं, हे 1/2 एम आणि ही व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू टाकली. आता आपण असं शिकलो होतं बघा, के दॅट इज इक्वल टू के बाय एम दॅट इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर, असं शिकलो ना आपण. आणि म्हणून के दॅट इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर. आणि म्हणून ह्या एम ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय टाकली? के टाकली. आणि ही तुमची झाली पोटेन्शियल एनर्जी. कळलं का? व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला होता आपल्याकडे, त्याचा इथं काय केला? स्क्वेअर केला. कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर टाकलं. हे टाकल्यावर त्या एम ओमेगा स्क्वेअरची किंमत काय टाकली? के टाकली. आणि ही झाली त्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी इथे फिरताना. आता बघा त्याची पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी डायरेक्ट लिहून टाकायची 1/2 के एक्स स्क्वेअर. आता त्याचं डेरिवेशन आहे डीडब्ल्यू इंटिग्रेशन ऑफ डब्ल्यू दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डीडब्ल्यू. पण आता एवढं करायला आपल्याकडे वेळ नाही. डायरेक्ट पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला लिहून टाका. म्हणजे इथं फक्त काय करायचं? ए स्क्वेअर मायनस, तर हा के इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे ना, ते इथं फक्त एक्स स्क्वेअर घ्यायचं. हे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर नाही घ्यायचं. असं सोपं लक्षात ठेवायचं. आणि दोन्हीची बेरीज केली की आता इथे पण 1/2 के एक्स स्क्वेअर आहे, इथं -1/2 के एक्स स्क्वेअर आहे. वजा होऊन काय शिल्लक राहिलं? 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. ही झाली टोटल एनर्जी. समजलं? या पद्धतीने 3-4 स्टेप मध्ये एनर्जीचं डेरिवेशन, डायग्राम काढायची, डिस्क्रिप्शन, कायनेटिक एनर्जीचं डेरिवेशन लिहायचं, पोटेन्शियल आणि दोन्हीची बेरीज लिहायची. आता काय असतं बघा, तर हा त्याचा ग्राफ आहे. ग्राफ काय सांगतो? हा कर्व म्हणायचं कायनेटिक एनर्जी आणि हा कर्व कशाचा आहे? पोटेन्शियल एनर्जी. ही मीन पोझिशन, ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. मग आता इथं ही व्हेलॉसिटी मॅक्सिमम आहे इथं मीन पोझिशनला, म्हणून कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम आहे. पण इथं पोटेन्शियल एनर्जी काय असते? 0. बघा बरं, इथं पोटेन्शियल एनर्जी 0 आली का? या पद्धतीने हा कायनेटिक एनर्जीचा मॅक्सिमम ग्राफ आहे. समजलं? आणि मग इथं कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. इथे काय असतं? इथं व्हेलॉसिटी 0, म्हणजे इथं कायनेटिक एनर्जी 0 पण पोटेन्शियल एनर्जी काय? इथं मॅक्सिमम. दिसते का इथं मॅक्सिमम? या पद्धतीने. तर हा जो ग्राफ आहे, कशाच्या वर्सेस काय काढायचा? एनर्जी आणि डिस्प्लेसमेंट असा ग्राफ काढायचा. आणि झालं या प्रश्नाचं उत्तर. आरामशीर तुम्हाला 4 मार्काचा असेल तर 2.5 मार्क आरामशीर मिळून जातील. कळलं का? इतकं शॉर्ट मध्ये आता अभ्यास करायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने 4-5 वेळा लिहून काढा, टेन्शन न घेता आपोआप तुम्हाला लिहिता येईल प्रश्नाचं उत्तर. समजलं? आता पुढचा प्रश्न. आता छोटे छोटे प्रश्न करा. काय बघा? डिफाईन आयडियल सिंपल पेंड्युलम. दुसरं प्रॅक्टिकल सिंपल पेंड्युलम आणि लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम. अशा 3 व्याख्या येतील तुम्हाला लिहायला. मग आता काय करायचं? तर असा एक जड पार्टिकल घ्यायचा, हे असा रिजिड सपोर्ट घ्यायचा, भक्कम असा आधार, आणि त्याच्यापासून एक जड पार्टिकल घ्यायचा, हेवी पार्टिकल, आणि तो आता हा झाला रिजिड सपोर्ट. आणि हा जड पार्टिकल अशा दोरीने बांधायच्या त्या भक्कम अशा आधारापासून की जी कशी आहे? मासलेस, तिला अजिबात मास नाही. त्याच्यानंतर ती इनएक्सटेन्सिबल आणि फ्लेक्झिबल. तर इनएक्सटेन्सिबल म्हणजे ती ताणली जाणार नाही. तर या पद्धतीने. मग आता बघा यातलं काय काय शक्य आहे? पार्टिकल तुम्हालाच काय, मला तरी बांधता येईल का? नाही बांधता येणार. आणि म्हणून आयडियल सिंपल पेंड्युलम मध्ये हेवी पार्टिकल घेणं शक्य नाही. आता किती साधा दोरा घेतला तर प्लास्टिक बॅलन्स मध्ये घातल्यावर तो काहीतरी तर 1 ग्रॅम 0.001 ग्रॅम काहीतरी दाखवणार आहे. म्हणजे मासलेस शक्य आहे का? नाही. हेवी पार्टिकल शक्य नाही, मासलेस शक्य नाही. त्याच्याऐवजी आपल्याला हा असा बॉब घ्यायचा. हेवी पार्टिकल ऐवजी आपल्याला काय घ्यायचा? बॉब घ्यायचा. आधी आपण याची डेफिनेशन पाहू बघा. आयडियल सिंपल पेंडुलम इज डिफाइंड ऍज ए हेवी पार्टिकल, जड असा कण, कशाच्या साह्याने बांधायचा? सस्पेंडेड बाय मीन्स ऑफ मासलेस. ही दोरी कशी पाहिजे? मासलेस, इनएक्सटेन्सिबल अँड फ्लेक्झिबल स्ट्रिंग फ्रॉम ए रिजिड सपोर्ट. कळले? 4 शब्द काय लक्षात ठेवायचे? ए हेवी पार्टिकल सस्पेंडेड
बाय मीन्स ऑफ काय काय बघा, मासलेस, इनएक्सटेन्सिबल अँड फ्लेक्झिबल स्ट्रिंग. कुठून? फ्रॉम ए रिजिड सपोर्ट. आणि त्याला काय म्हणायचं? आयडियल सिंपल पेंड्युलम. पण आपल्याला असा पार्टिकल बांधता येत नाही. आपण त्याला काय घेतो? बॉब घेतो, हेवी स्पिअर, आणि त्याला काय म्हणतो? बॉब. आणि हे दोरी कशी घेतो? लाईट. कशी घेतो? लाईट. इनएक्सटेन्सिबल ठीक आहे बघा, ही ताणली नाही जात अशी, इनएक्सटेन्सिबल. आणि म्हणून मग आता हा झाला प्रॅक्टिकल सिंपल पेंड्युलम. काय ह्या प्रॅक्टिकल सिंपल पेंड्युलम मध्ये? ए हेवी स्पिअर और बॉब सस्पेंडेड बाय मीन्स ऑफ लाइट and inextensible string from a rigid support is called as a practical simple pendulum. कळलं? काय बघा, प्रॅक्टिकल सिंपल पेंड्युलम इज डिफाइंड ॲज ए हेवी स्पिअर, कंसात म्हणायचं बॉब, सस्पेंडेड बाय मीन्स ऑफ लाईट. लाईट म्हणजे वजनाला हलकी. लाईट अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. कुठून? फ्रॉम ए रिजिड सपोर्ट इज कॉल्ड ॲज ए प्रॅक्टिकल सिंपल पेंड्युलम. समजलं? आणि आता लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम, तर हा जो पॉइंट आहे इथून याच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पर्यंत बॉब म्हणजे रेडियस हिशोबात धरायची. हे स्मॉल एल असेल आणि हे आर असेल, तर त्याची लेंथ किती झाली बघा, तर एल प्लस आर. समजलं? म्हणजे आता हा जो बॉब आहे इथं दिसतोय बघा, तर ही त्याची इथून इथपर्यंतची सगळी लांबी, ही सगळी लांबी, आणि त्याच्यात त्याची ही रेडियस मिळवायची, आणि त्याला म्हणायचं लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम. मग आता याला म्हणायचं पॉइंट ऑफ सस्पेन्शन, आणि याला म्हणायचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. काय? पॉइंट ऑफ सस्पेन्शन आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, आणि त्याच्यामधलं जे अंतर आहे त्याला म्हणायचं लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम. मग आता काय बघा, द डिस्टन्स बिटवीन ए पॉइंट ऑफ सस्पेन्शन अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉब इज कॉल्ड ॲज लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम. त्याला काय म्हणायचं? लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम. आता आपल्याला ह्या सिंपल पेंड्युलमची, आता बघा याला मी असं धरले आणि याला असे ऑसिलेशन दिले भक्कम आधारापासून, आणि हा तयार झाला सिंपल पेंड्युलम. काय झाला? सिंपल पेंड्युलम. आणि याचं एक ऑसिलेशन पूर्ण करायला लागलेला वेळ त्याला म्हणायचं पिरियड, आणि त्याच्यासाठी डेरिव्हेशन मिळवायचं. किंवा हा प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की हे जे सिंपल पेंड्युलम आहे त्याची जी मोशन आहे ती लिनियर एसएचएम आहे असं प्रूव्ह करा. दोन प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिला विचारला तर इथं स्टॉप करायचं, आणि पिरियडचा विचारला तर खालपर्यंत यायचं. समजलं का? काय बघा, प्रूव्ह दॅट दी मोशन ऑफ ए सिंपल पेंड्युलम इज ए लिनियर एसएचएम. हा पहिला प्रश्न. आणि सेकंड क्वेश्चन, डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ ए सिंपल पेंड्युलम. सिंपल पेंड्युलमचा पिरियड म्हणजे एक ऑसिलेशन, त्याला समजा इथून निघाला परत तिथं यायला लागलेला वेळ त्याला म्हणायचं पिरियड, तो शोधा असं तुम्हाला सांगितलंय. मग आता आपण बघूयात कसं ते. आता आधी फिगर काढायची बघा. आता ही फिगर काढली, रिजिड सपोर्ट आहे, ही त्याची लेंथ आहे, आता ही त्याची रेडियस आहे. आलं का लक्षात? त्यानंतर ही सी पोझिशन आहे, ही बी पोझिशन आहे. आता जेव्हा या एक्स्ट्रीम पोझिशनला तुमचा बॉब असतो तेव्हा त्याच्यावर दोन फोर्स कार्यरत असतात. एक असतं टेन्शन. टेन्शन हे नेहमी तिकडं स्ट्रिंगच्या साईडने असतं. आणि दुसरं आहे वेट. वेट ऑलवेज ऍक्ट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड, आणि याने किती अँगल तयार केला? थीटा. तर थीटा शुड बी लेस दॅन 10 डिग्री, ही महत्वाची कंडिशन. आणि जेव्हा थीटा हे 10 पेक्षा छोटा असतो तेव्हा हे जे डिस्प्लेसमेंट आहे याला अँग्युलर न कन्सिडर करता त्याला स्ट्रेट लाईन कन्सिडर करतात, लिनियर एसएचएम असं कन्सिडर करतात. मग आता बघा, आता याचं वर्णन मनाने लिहायचं. काय बघा, कन्सिडर ए बॉब हॅव्हिंग मास m. L is the length of simple pendulum. Then in extreme position, there are the two forces acting on that bob. One is the tension, which is along the string, and second one is its weight, that is always acts. हे सगळे वेक्टर आहे बघा. It always acts vertically downward. असं त्याचं वर्णन लिहायचं. R is radius of the bob. या पद्धतीने. मग आता काय करायचं बघा, तर इथे जर हा थीटा असेल तर हा थीटा आहे, आणि मग आता हा थीटा असेल तर हा mg हा वेक्टर आहे, आणि जिथं थीटा असतो त्याच्या साईडचा कॉम्पोनंट आपण घेतो mg कॉस थीटा, आणि हा कॉम्पोनंट येईल मग तुमचा mg साइन थीटा. आता हे दोन्ही बॅलन्स झालेत बघा, म्हणून हे इक्वल दाखवायचे. आलं का लक्षात? आणि हा टी डॅश हे टेन्शन कोणत्या कॉम्पोनंटने बॅलन्स झालं? mg कॉस थीटाने. आणि mg साइन थीटा हे कशाने बॅलन्स झालेलं आहे? तर ते रेस्टोरिंग फोर्सने. कशाने बॅलन्स झालं? रेस्टोरिंग फोर्सने. रेस्टोरिंग फोर्स का म्हणायचं?
तर जेव्हा तुम्ही त्या बॉबला इकडे नेता, डिस्प्लेसमेंट देता, त्याला मूळच्या पोझिशनला आणायला हा फोर्स कारणीभूत ठरतो, म्हणून त्याला कोणता फोर्स म्हणायचं? रिस्टोरिंग फोर्स. आणि म्हणून पहिलं इक्वेशन तयार झालं, इथे लिहायचं बघा, रिस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग ऑन दी बॉब F दॅट इज इक्वल टू -mg sin थिटा. आता मी आत्ताच सांगितलं की थीटा जर खूप छोटा असेल तर थीटा साइन थीटा दॅट इज नियरली इक्वल टू थीटा अँड इट इज एक्सप्रेस इन रॅडियन, त्याला रॅडियन मध्ये व्यक्त करतात. आणि F दॅट इज इक्वल टू -mg थीटा. आणि ह्या आकृतीवरून जर हे लिनियर SHM असेल तर याला सरळ कन्सिडर करतात आणि साइन थीटा दॅट इज इक्वल टू x/l. आणि म्हणून ह्या थीटाची किंमत आपण टाकली साइन थीटा बरोबर थीटा, मग त्याची किंमत टाकली x/l. आणि मास कॉन्स्टंट आहे याचं, जी ऍक्सिलरेशन ड्यू टू कॉन्स्टंट आहे, लेंथ सुद्धा त्या बॉबची कॉन्स्टंट आहे, म्हणजे फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे? -x. आणि ह्या इक्वेशन वरून काय प्रूव्ह करता येतं की ह्या सिंपल पेंड्युलमची मोशन ही कशी मोशन आहे? लिनियर SHM. म्हणजे प्रश्न जर विचारला प्रूव्ह दॅट मोशन ऑफ ए सिंपल पेंड्युलम इज लिनियर SHM, तर इथपर्यंतच यायचं आणि उत्तर थांबवायचं. आता जर पिरियड काढायला विचारला तर काय करायचं? तर पिरियडचा फॉर्म्युला T दॅट इज इक्वल टू 2π/ω. आणि ह्याच्या बाबतीत ओमेगा काय असतो? तर 2π √of ऍक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ओमेगाची व्हॅल्यू काय असते? ऍक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. मग हे मिळवायला काय करायचं बघा, तर अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन F दॅट इज इक्वल टू ma. आणि मग F आपल्याला अजून एक F चं इक्वेशन मिळालंय बघा, हे F दॅट इज इक्वल टू -mg x/l. मग दोन्हीची डावी बाजू F आहे म्हणून उजवी बाजू पण सारखी येणार आहे. आणि म्हणून ma दॅट इज इक्वल टू -mg x/l. mm कॅन्सल झाले, आपल्याला ऍक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट घ्यायचं, म्हणून या x ला इकडे आणायचं आणि याची किंमत मिळाली -g/l. आता त्याचं मॅग्निट्यूड घ्यायचं, म्हणजे वजा चिन्ह निघून गेलं आणि ऍक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंटची किंमत आपल्याला मिळाली g/l मॅग्निट्यूड मध्ये. मग आता T दॅट इज इक्वल टू 2π √of 2π डिवायडेड बाय √of g/l. आणि यालाच आपल्याला असं लिहिता येईल T दॅट इज इक्वल टू 2π √of l/g. आणि हा झाला पिरियड कुणाचा? तर ह्या सिंपल पेंडुलमचा. म्हणजे त्याला इथून निघून परत तिथे यायला जो वेळ लागला त्याला काय म्हणायचं? पिरियड किंवा पिरियडिक टाइम. आणि हे त्याचं झालं डेरिव्हेशन. समजलं का? आता याच्यावरून आपल्याला पुढे बरंच वाढवता येतं, तर शॉर्ट मध्ये आपण ते बघू. त्याला अजून 10-15 मिनिटात चॅप्टर संपून जाईल बाळांनो. आता टीचा फॉर्म्युला सिंपल पेंड्युलम, हे त्या प्रश्नाचं उत्तर तिथं संपलंय. आणि आता T दॅट इज इक्वल टू 2π √of l/g. समजलं? मग आता याचा फॉर्म्युला लिहायचा, याच्यावरून लॉज ऑफ सिंपल पेंड्युलम लिहायचे. आता पहिलं याच्यात कुठं मास आलाय का? बॉबचं मास आलाय का? नाही. अँप्लिट्यूड आलाय का? नाही. म्हणून 2 लॉ लिहून टाकायचे. काय? पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम, म्हणजे त्याला एक ऑसिलेशन पूर्ण करायला लागलेला वेळ, त्याला काय म्हणायचं? पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम डज नॉट डिपेंड अपॉन इट्स मास. दुसरं, पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम डज नॉट डिपेंड ऑन इट्स अँप्लिट्यूड. आता बघा, period of simple pendulum is directly proportional to square root of its length. आणि चौथं, period of simple pendulum is inversely proportional to the square root of, इथं square root शब्द विसरू नका, square root of acceleration due to gravity. असे 4 लॉ लिहून टाकायचे. जर 2 मार्काला आलं स्टेट द लॉज ऑफ सिंपल पेंड्युलम, तर एवढे सोपे बघा. मी परत रिपीट करते. पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम दॅट डज नॉट डिपेंड ऑन मास. पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम दॅट डज नॉट डिपेंड ऑन अँप्लिट्यूड. Period of simple pendulum is directly proportional to square root of its length, and period of simple pendulum is inversely proportional to square root of acceleration due to gravity. एवढं सोपं आहे बघा. आता बघा, आपल्याला शिकायचं सेकंड पेंड्युलम. काय शिकायचं? सेकंड पेंड्युलम. कशाला म्हणायचं सेकंड पेंड्युलम? असा सिंपल पेंड्युलम की त्याला त्याचं एक ऑसिलेशन इथून सोडलं परत इथे यायला, बघा हे इथून सोडलं असं आणि परत इथे यायला बघा 2 सेकंद लागले. किती वेळ लागला? 2 सेकंद. त्याला काय म्हणायचं? सेकंड पेंड्युलम. मग त्याची डेफिनेशन, ए सिंपल पेंड्युलम
whose periodic time is 2 सेकंड दॅट इज कॉल्ड ॲट सेकंड्स पेंडुलम. 1 मार्काला तुम्हाला डिफाईन करायला येऊ शकतं. मग बघा आता त्याचं आपल्याला काय काढायची, त्याची लेंथ काढायची. आपल्याकडे फॉर्म्युला आहे टी दॅट इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय जी आणि टी दॅट इज इक्वल टू 2 सेकंड फॉर सेकंड्स पेंडुलम. मग इथं 2 टाकलं तर 2 पाय अंडर रूट ऑफ, आता जेव्हा इथं 2 टाकू ना बाळांनो तर एल ऐवजी एल एस लिहायचं म्हणजे लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम. मग हे 2 2 कॅन्सल झाले आणि इथं 1 राहिलं. इथं आता एल एस काढायचं, वर्गमुळात असेल तर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स म्हणजे पाय स्क्वेअर झालं आणि गुणिले एल एस बाय जी आणि त्याच्यावरून लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम दॅट इज इक्वल टू जी डिव्हायडेड बाय पाय स्क्वेअर. कळलं का डेरिवेशन? काही पण येऊ शकतं की डेरिवेशन येऊ शकतं कारण जी ची व्हॅल्यू तुम्हाला आता आपल्याला माहिती आहे पृथ्वी आहे आणि इक्वेटर आहे आणि पोल आहे. इक्वेटरवर जी ची व्हॅल्यू असते 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि ती वाढत वाढत जाते आणि पोलवरती असते 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला अशी कोणतीही जी ची व्हॅल्यू देतील आणि त्याच्यावर लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम काढायला लावतील तर असा छोटासा प्रॉब्लेम येऊ शकतो. समजलं? काय काय बघा. आधी सेकंड्स पेंडुलमची डेफिनेशन. A simple pendulum whose period is 2 सेकंड that is called as seconds pendulum. आता हे डेरिवेशन झालं कशासाठी? लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम साठी. आणि जर प्रॉब्लेम आला तर ही जी ची व्हॅल्यू बघा, आता जी ची व्हॅल्यू ती एक बघा समजा तुम्हाला दिली 9.78 डिवाइडेड बाय पायची किंमत नेहमी 3.142 घ्यायची त्याचा वर्ग आणि हे तर जे काही सोडवाल ते येईल बघा तुमचं. तर हे हा वर्ग येतो 9.872 येत असतो बघा. हा तो पण पाठ करून ठेवायचा. 9.872 हा स्क्वेअर येतो आणि आता न्यूमरेटर छोटा आहे डिनॉमिनेटर मोठा आहे 0.9 पुढे काहीतरी उत्तर येईल. हे मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे म्हणजे इथं मीटर युनिट देऊन टाकायचं. ही झाली सेकंड्स पेंडुलमची लेंथ. असा प्रॉब्लेम सोडवायचा. समजलं? मग आता फॉर एक्झाम्पल घेतलं मी काही पण व्हॅल्यू देतील 9.8 देतील 9.81 देतील 82 देतील 83 देतील तर या पद्धतीने तो प्रॉब्लेम सोडवायचा. समजलं का? इथं या पद्धतीने आपल्याला आता बघा तुम्हाला कोनिकल पेंडुलम आणि सिंपल पेंडुलम याच्यामधला फरक विचारतील. तुमच्या पुस्तकात तो दिलेला आहे तरी पण मी तुम्हाला 2 पॉइंट सांगून देते. आता बघा जेव्हा आपण ह्या बॉबला असं फिरू असं गोल त्याला म्हणतात हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. काय म्हणायचं त्याला? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. आणि जेव्हा त्याला आपण असं फिरू तेव्हा त्याला म्हणायचं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. काय म्हणायचं? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि मग आता बघा तर ज्या वेळेस तुम्ही त्याला कोनिकल पेंडुलम आणि सिंपल पेंडुलम तर ज्या वेळेस तुम्ही याला फिरवणार आहे असा तर हा एवढा सिंपल पेंडुलम एवढंच आहे म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा काहीतरी भाग आहे सिंपल पेंडुलम. आणि हे मात्र कोनिकल पेंडुलम जो काही आहे तो असं हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे आणि ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असते आणि याच्यामध्ये स्पीड कॉन्स्टंट राहतो. कोनिकल पेंडुलम मध्ये ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे आणि याच्यामध्ये व्ही हा कॉन्स्टंट राहतो आणि म्हणून इन कोनिकल पेंडुलम ट्रॅजेक्टरी इज तुमचा जो पाथ आहे तो काय आहे तर ट्रॅजेक्टरी अँड प्लेन इन त्याचं ते प्लेन हे एकाच याच्यात आहे. इथं मात्र तुमची ही ट्रॅजेक्टरी आहे ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा काहीतरी भाग आहे सिंपल पेंडुलम. आता इथं व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे सॉरी स्पीड कॉन्स्टंट आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी हाफ mv स्क्वेअर ही पण काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ही सुद्धा कॉन्स्टंट असणार आहे. आलं लक्षात? दुसरा पॉइंट. आणि याच्यामध्ये मात्र कायनेटिक एनर्जी आता तुम्हाला माहिती व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये व्हेलॉसिटी बदलत जाते. इथं असते v बरोबर अंडर रूट ऑफ 5rg इथं असते v अंडर रूट ऑफ 3rg इथे असते rg आणि व्हेलॉसिटी जर बदलत गेली तर कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी आर इंटर कन्व्हर्टेबल एकमेकात कन्व्हर्ट होतात. त्या आपण मुळात व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरून वेगवेगळ्या ठिकाणच्या व्हेलॉसिटी आपण काढलेल्या आहेत. आलं लक्षात? आणि तिसरा पॉइंट 2च पॉइंट लिहायचे. याचा जो पिरियड असतो तो असतो 2 पाय अंडर रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी.
आणि याचा टी दॅट इज इक्वल टू आत्ताच पाहिलं आपण 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय जी. इथं फक्त ऍडिशनल काय लावायचं, कॉस थिटा लावायचं. आणि ह्या पद्धतीने 3 पॉइंट तुम्ही कोनिकल पेंड्युलम आणि सिंपल पेंड्युलम मध्ये लिहू शकता. समजलं का? आता शिकायचं आपल्याला अँग्युलर एसएचएम. आता आपल्याला पाहिजे बघा अँग्युलर एसएचएम. आता अँग्युलर एसएचएम म्हणजे काय, तर या पद्धतीने फिरणार आहे. आता इथं जर समजा आपली ही फील्ड आहे, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे, आणि त्याच्यामध्ये जर मॅग्नेट ठेवला आपण तर तो असा डिफ्लेक्ट होणार आहे. आता का डिफ्लेक्ट होणार आहे, तर फील्ड लाईन्स कुठून कुठे जातात, एन पोल कडून एस पोल कडे जातात. ह्या फील्ड लाईन्स एन कडून एस कडे आहे, आणि मग एन आणि एस मध्ये काय असतं, अट्रॅक्शन, आणि म्हणून हा असा येणार आहे, इकडे येणार आहे हा. आणि इकडे एन एन मध्ये काय असतं, हा एन एन हा यांच्यामध्ये रिपल्शन असतं, म्हणजे हा इकडे येणार आहे, आणि इकडं म्हणजे असा 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 असा. बघा या पद्धतीने हा इथे असा 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 काय होणार आहे, इकडे येणार आहे, इकडे डिफ्लेक्ट होणार आहे, म्हणजे इथे अँग्युलर डिस्प्लेसमेंट तयार होणार आहे. आणि ही जी रोटेशनल मोशन आहे बघा, आता इथं फोर्स एस पोलवरचा फोर्स काय येणार आहे, प्लस क्यू एम इंटू बी. आता आपल्याला फोर्स असा माहितीये बी, आता आपण असं शिकलो ई दॅट इज इक्वल टू एफ बाय क्यू, इलेक्ट्रिक फील्ड मधला फोर्स. त्याच्यावरून एफ बरोबर क्यू ई, आणि बी मॅग्नेटिक फील्ड मधला फोर्स असतो एफ बाय क्यू एम, आणि म्हणून एफ दॅट इज इक्वल टू क्यू एम इंटू बी. आता एस पोलची पोल स्ट्रेन, हा एस पोल आहे, सॉरी एन पोल आहे, एन पोलची पोल स्ट्रेन ही प्लस क्यू एम असते, म्हणून हा फोर्स प्लस क्यू एम बी. आणि एस पोलची पोल स्ट्रेन मायनस क्यू एम असते, म्हणजे मायनस क्यू एम बी. Two equal and opposite forces separated by some finite distance that constitute couple or torque. आणि couple produces purely rotational motion. आणि म्हणून हे जे एसएचएम आहे, हे कोणतं एसएचएम आहे, तर या पद्धतीने फिरतं, म्हणजे कोणतं एसएचएम आहे, अँग्युलर एसएचएम. आणि आता बघा, जर तुमचा थीटा, आता हा थीटा जर क्लॉकवाईज असेल तर टॉर्क अँटी क्लॉकवाईज असतो, म्हणजे टो आणि थीटा हे एकमेकाच्या कसे बदलतात, तर टो आणि थीटा हे एकमेकाच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलतात, पण त्याच्यामध्ये डायरेक्शन कशी असते, अपोजिट. आणि म्हणून टो इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू थीटा, किंवा अल्फा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू थीटा, आणि दोन्ही अपोजिटली डायरेक्टेड. म्हणून अँग्युलर एसएचएम ची जर व्याख्या करायची तर अँग्युलर एसएचएम इज अँग्युलर पिरियडिक मोशन इन विच द टॉर्क or angular acceleration is always directly proportional to the angular displacement and its direction is opposite to that of this torque. समजलं का? दोन्हींची दिशा कशी असते, परस्पर विरोधी. आणि यावरून आपल्याला अँग्युलर एसएचएम ची डेफिनेशन 1 मार्काला विचारली जाऊ शकते. आता त्याचं डिफरन्शियल इक्वेशन, आता बघा टो दॅट इज इक्वल डायरेक्टली प्रपोर्शनल टू मायनस थीटा. आता प्रपोर्शनॅलिटी साइन काढून टाकायला आपण इथं सी पुट केला, कॉन्स्टंट सी पुट केला, आणि त्या सी ला म्हणायचं रेस्टोरिंग टॉर्क पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बघा आता हे सी जर लिहायचं झालं तर सी बरोबर टो बाय थीटा, आणि हा टॉर्क आहे ना त्याला मूळच्या परत पोझिशनला आणायला मदत करतो ना, म्हणून त्याला कोणता टॉर्क म्हणायचं, रेस्टोरिंग टॉर्क पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट, सीचं नाव. मग आता आपल्याला अजून एक इक्वेशन माहितीये, टो बरोबर काय, आय अल्फा, आणि अल्फाची किंमत असते डी स्क्वेअर थीटा बाय डी टी स्क्वेअर. मग आता हे एक इक्वेशन आणि हे इक्वेशन, डावी बाजू टो आहे म्हणून उजवी बाजू पण काय दाखवली आपण, इक्वेट केली, आय अल्फा दॅट इज इक्वल टू मायनस सी इंटू थीटा. आणि याला जर इकडे घेतलं आणि अल्फाची किंमत बघा, अल्फा दॅट इज इक्वल टू डी स्क्वेअर थीटा बाय डी टी स्क्वेअर टाकली, तर हे जे इक्वेशन आलं ते आलं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एसएचएम. मग जर स्ट्रेट करायला आलं तर स्ट्रेट करायचं, ऑप्टेन करायला आलं 2 मार्काला तर ऑप्टेन करायचं. आता हा दुसरा भाग आहे बघा, हे तुम्हाला सांगायचंय म्हणून मी इथे लिहून ठेवलंय, विसरू नये म्हणून. तर इथपर्यंत हे झालं इक्वेशन. हा फोर्स कसा आला वगैरे कळलं का? मग आता पुढचा प्रश्न काय, पिरियड ऑफ मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. एकतर सिंपल पेंडुलमचं डेरिवेशन येईल किंवा पिरियड ऑफ मॅग्नेटचं डेरिवेशन येईल. मग आता कसं बघा, तर ही फिगर तर कळलीच आहे तुम्हाला, सेम मॅग्नेटिक मटेरियल मध्ये हिला फक्त आडवी करून काढलेली बघा फिगर, बाकी सेम डेरिवेशन आहे.
पिरियड सुद्धा सेम आलेला आहे, फक्त म्यू ऐवजी तिथं एम वापरलेला आहे, म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंटला त्या डेरिवेशन मध्ये एम म्हणलेला आहे आणि इथं म्यू म्हटलेला आहे. मग आता ह्या कृतीचं वर्णन लिहायचं. कन्सिडर ए बार मॅग्नेट प्लेस्ड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड दॅट इज वेक्टर बी, देन 2L इज दी इट्स मॅग्नेटिक लेंथ, थीटा इज द अँगल मेड बाय दिस मॅग्नेट विथ दिस डायरेक्शन ऑफ द फील्ड अँड देन आता हे जे सगळं असं त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं. आता याच्यावर आताच मी तुम्हाला सांगितलं, थीटा जर क्लॉकवाईज असेल तर टॉर्क हा कसा असणार आहे, अँटी क्लॉकवाईज. आणि टॉर्कचा व्हेक्टर फॉर्म काय असतो, त्याची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट क्रॉस प्रॉडक्ट ऑफ बी मॅग्नेटिक फील्ड. आणि मग याच आपल्याला कसं लिहिता येईल, तर टो दॅट इज इक्वल टू म्यू बी साइन थीटा. पण हा थीटा जर खूप छोटा असेल तर साइन थीटा दॅट इज नियरली इक्वल टू थीटा, म्हणून इथं लिहिलं म्यू बी थीटा. आता हा झाला टॉर्क. आता दुसरं इक्वेशन आपल्याला काय माहितीये, टो बरोबर आय अल्फा. आणि म्हणून इथे आपल्याला जर पिरियड काढायचा असेल तर पिरियडचं डेरिवेशन असतं टी दॅट इज इक्वल टू 2 पाय डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ अँग्युलर ऍसिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. आणि म्हणून हे टो बरोबर आय अल्फा आणि हे मायनस म्यू बी थीटा आपण इक्वेट केले. इक्वेट केल्यावर आपल्याला हे अल्फाची किंमत मिळाली. आपल्याला अल्फा बाय थीटा काढायचंय, म्हणून हे झाले अल्फा बरोबर हे आय तिकडे गेले आणि ते डिवाइड झाले मायनस म्यू बी थीटा डिवायडेड बाय आय. आणि याच्यावरून अल्फा बाय थीटा बरोबर म्यू बी बाय आय हे मॅग्निट्यूड मिळालं, वजा चिन्ह काढून टाकलं. आणि आता टी दॅट इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ अल्फा बाय थीटाची व्हॅल्यू टाकली आपण, म्यू बी बाय आय ही व्हॅल्यू इथे टाकली. आणि त्याच्यावरून पिरियड काय झाला, टी दॅट इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ आय बाय म्यू बी. मॅग्नेटिक मटेरियल मध्ये फक्त म्यू ऐवजी काय एम आहे, म्हणजे तिकडे जरी आलं डेरिवेशन काढायला पिरियड ऑफ मॅग्नेट तर हा फॉर्म्युला तिथे स्टेट करू शकता. फक्त तिथं म्यू ऐवजी एम लिहायचं. इथं आपण मासला एम वापरलंय, आलं लक्षात. आणि आय म्हणजे काय, ह्या तुमच्या बार मॅग्नेटचं मोमेंट ऑफ इनर्शिया आय, समजलं का. तर या पद्धतीने हे पिरियडचा फॉर्म्युला ऑब्टेन करता येतो. आता ह्या 2-4 ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला एमसीक्यू ला विचारल्या जाऊ शकतात. म्हणून आता बऱ्याचदा आलेला एमसीक्यू की डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍसिलरेशन याच्यातला फेज डिफरन्स. आता सरळ अशा 3 पायऱ्या काढायच्या बघा. आता जिना चढायचा सरळ. आता एक्स आणि व्ही दिसतंय का याच्यात 90 डिग्री, म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी यांच्यामध्ये फेज डिफरन्स असतो 90 डिग्री किंवा पाय रेडियन. आता व्हेलॉसिटी आणि ऍसिलरेशन मध्ये सुद्धा 90 डिग्री और पाय रेडियन. पण याच्यात आणि याच्यात विचारला की डिस्प्लेसमेंट आणि ऍसिलरेशन हे 19 हे 90, सॉरी इथं पाय बाय 2 पाहिजे, 1 मिनिट, हे इथं पाय बाय 2 रेडियन 90 म्हणजे सॉरी. आणि याच्यात आणि याच्यात विचारला तर पाय रेडियन किंवा 180 डिग्री. एक्स आणि ए मध्ये काय, तर पाय रेडियन और 180 डिग्री. समजलं का. असा फेज डिफरन्सचा प्रश्न कदाचित येऊ शकतो. त्यानंतर आता बघा हे तुमचं एसएचएम लिनियर एसएचएम आहे, तर तुम्हाला कुठं हे मॅक्सिमम आहे कुठं मिनिमम आहे, तर डिस्प्लेसमेंट मीन पोझिशनला मिनिमम किंवा 0, व्हेलॉसिटी मॅक्सिमम आणि ऍसिलरेशन मिनिमम. एक्स्ट्रीमला उलट घ्यायचं, डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम, व्हेलॉसिटी 0 आणि ऍसिलरेशन सुद्धा मॅक्सिमम. इकडे तसंच. तर या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर मी बराचसा चॅप्टर, फक्त डॅम्प्ड ऑसिलेशन सोडलं तर बराचसा चॅप्टर इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेवढं आवश्यक आहे तेवढं लिहा, म्हणजे निदान एखाद दुसरा मार्क कमी होईल पण तुम्हाला मार्क्स मिळतील. आणि मी असं सांगितलं डेरिवेशन स्मार्ट पद्धतीने लिहा, मनाशी अल्गोरिदम तयार करा. आणि तुम्हाला अजून एक सांगायचं राहिलं की तुमचा थर्मोडायनेमिक्स जो चॅप्टर आहे तर चॅनलला जर तुम्ही गेले तर त्याचे 1 शॉटचे 2 लेक्चर केलेले आहे आणि त्याच्या न्यूमरिकल्सचं पण 1 लेक्चर केलेलं आहे. म्हणजे ते जर तुम्ही पाहिलं तर तुमचं थर्मोडायनेमिक्स सुद्धा क्लिअर होऊन जाईल. असे 4-5 चॅप्टर जेवढे केलेत तेवढे तुम्ही नीट केले तरी तुम्ही आरामशीर पास होऊ शकता. टेन्शन घेऊ नका, घाबरू नका, मन स्थिर ठेवा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे येणारे सीईटीचे वगैरे व्हिडिओ आहे, नीटचे व्हिडिओ आहे, जेईचे व्हिडिओ आहे ते तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत जातील. आता कंटिन्यू व्हिडिओ पडत जातील. आलं का लक्षात. तर ऑल दी बेस्ट फॉर युअर एक्झाम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.